आजपासून राज्य मंत्रिमंडळाचं राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार। अंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्कामानंतर मनोज जरांगे आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्धार कायम। मनोज जरांगेंची भाषा राजकीय, प्रत्येकाने मर्यादेत राहावं, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये। जरांगेंबाबत मुख्यमंत्र्यांची पहिल्यांदाच कठोर भाषा, अजित पवारही आक्रमक। मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी, त्यांच्या पाठीमागे कोण हे आम्हाला माहिती आहे, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। विकास कामं वेगानं मार्गी लागावीत या उद्देशानं वेगळी भूमिका। राज्यातल्या जनतेला उद्देशून दिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण, विकासाची ब्लूप्रिंट आणणार असल्याची ही ग्वाही। निवासी डॉक्टरांचा संप अखेरीस मागे, सर्व डॉक्टर तात्काळ कामावर रुजू होणार। राज्य सरकारकडनं 10,000 रुपये विद्यावेतन वाढवल्यानंतर संप मागे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी लागू होईपर्यंत मिळणार एक रकमी लाभ, मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। पश्चिम मुंबईतल्या नागरिकांसाठी खुश खबर, गोखले पुलाचा लोकार्पण सोहळा आज संध्याकाळी पार पडणार। विदर्भाला ऑरेंज अलर्ट, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया अमरावतीत वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, तर काही ठिकाणी वीज कोसळण्याचाही अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।